नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवास भरतीच्या या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आजच्या या भागामध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ व महाराष्ट्र पोलीस ध्वजासंदर्भात सविस्तररित्या माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तुम्ही जर पोलीस प्रशासनाचे पाठीमागचे भाग बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन ते सर्व भाग एकदा नक्की बघा। येणाऱ्या भरतीचे सर्व भाग तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील। सुरुवात करूया आजच्या या भागाला। यामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस अकादमी। महाराष्ट्र पोलीस अकादमीची स्थापना 1906 साली करण्यात आली व या स्थापनेची शिफारस फ्रेजर कमिशनद्वारे करण्यात आली। तर महाराष्ट्र पोलीस अकादमीचे मुख्यालय नाशिक या ठिकाणी आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस अकादमी संदर्भात आपण आणखी काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी बघणार आहोत। लक्षात घ्या, महाराष्ट्र पोलीस अकादमीची स्थापना पोलीस प्रशिक्षण शाळा या नावाने पुणे जिल्ह्यातील भांबुर्डा या ठिकाणी झाली व 2009 ला ही शाळा नाशिक या ठिकाणी स्थलांतरित झाली। त्यानंतर 1960 ला या शाळेचे रूपांतर व नामकरण PTC म्हणजेच पोलीस ट्रेनिंग सेंटर असे करण्यात आले। परत 1989 ला या कॉलेजचे नामकरण महाराष्ट्र पोलीस अकादमी असे करण्यात आले व आज आपण सर्वजण महाराष्ट्र पोलीस अकादमी याच नावाने या ठिकाणाला ओळखतो। तर महाराष्ट्र पोलीस अकादमीचं कार्य हे PSI, DYSP व ACP यांना ट्रेनिंग देणे हे असतं। पेपरला या संबंधित येणारे काही प्रश्न: महाराष्ट्र पोलीस अकादमीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1906। महाराष्ट्र पोलीस अकादमीची शिफारस कोणत्या कमिशनद्वारे करण्यात आली? तर फ्रेजर कमिशन। महाराष्ट्र पोलीस अकादमीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक। महाराष्ट्र पोलीस अकादमी सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी स्थापन झाली? तर पुणे जिल्ह्यातील भांबुर्डा या ठिकाणी व सर्वप्रथम नाव विचारण्यात आले पोलीस प्रशिक्षण शाळा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर। त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिकला कोणत्या वर्षी स्थलांतरित करण्यात आली? तर 2009। त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अकादमीला पोलीस ट्रेनिंग सेंटर हे नाव कोणत्या वर्षी देण्यात आले? तर 1960 व महाराष्ट्र पोलीस अकादमी हे नाव कोणत्या वर्षी देण्यात आले? तर 1989। हे लक्षामध्ये ठेवा व यांचं कार्य PSI, DYSP व ACP यांना ट्रेनिंग देणे हे असतं। त्यानंतर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची स्थापना ही 2010 ला झाली असून यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे व यांचं कार्य मुंबई मेट्रो व मोनो रेल्वे तसेच RBI, सिद्धिविनायक मंदिर इत्यादी सार्वजनिक संस्थांची सुरक्षा करणे हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचं कार्य असतं। यावर येणारे प्रश्न: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 2010। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई। त्यानंतर मुंबई मेट्रो व मोनो रेल्वे तसेच RBI, सिद्धिविनायक मंदिर या सार्वजनिक संस्थांची सुरक्षा करणे कोणत्या महामंडळाचं कार्य असतं? तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ। त्यानंतर महाराष्ट्र राज्य पोलीस ध्वज। विद्यार्थी मित्रांनो, यावरती पेपरला हमखास प्रश्न बघायला मिळतो, त्यामुळे महाराष्ट्र पोलीस ध्वज सविस्तररित्या समजून घ्या। महाराष्ट्र पोलीस ध्वजाची निर्मिती ही 2 जानेवारी 1961 ला झाली व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलिसांना हा ध्वज प्रदान करण्यात आला। या ध्वजाची वैशिष्ट्ये: पंचकोनी तारा, हाताचा पंजा, एकात एक असलेले 2 वर्तुळे व या ध्वजाचा रंग गडद निळा असा आहे। यावरती येणारे प्रश्न: महाराष्ट्र पोलीस ध्वज कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? तर 1961। तारीख विचारल्यास 2 जानेवारी व कोणाच्या हस्ते असा प्रश्न आल्यास पंडित जवाहरलाल नेहरू हे लक्षामध्ये ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस अकादमी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ व महाराष्ट्र पोलीस ध्वज यांची माहिती तुम्ही या ठिकाणी पाठांतर करून ठेवा। यावरती पेपरला प्रश्न आल्यास तुमचा गुण जाणार नाही व पोलीस प्रशासनच्या समोरच्या भागामध्ये म्हणजेच पोलीस प्रशासन भाग 5 मध्ये तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दे घेऊन आम्ही आलो आहोत। तुम्ही बघू शकता, दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र, त्यानंतर होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दल व त्यानंतर BPR&D म्हणजेच ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट या संबंधित सविस्तर माहिती तुम्हाला पोलीस प्रशासन भाग 5 मध्ये बघायला मिळणार आहे। तरी तुम्ही पोलीस प्रशासन भाग 5 बघायला विसरू नका। आपले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायलाही देखील विसरू नका व भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा।